नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 14 ज्याचे नाव आहे बँक व सरळ व्याज. या आधीच्या भागात आपण पाहिले बँक म्हणजे काय, बँकेत असणारी वेगवेगळी खाती, बँकेत आपण ठेवी ठेवायची असेल तर कुठल्या प्रकारे आपण ठेवी ठेवू शकतो आणि बँकेत जर खाते उघडायचे असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे. कारण बँकेत कुठलेही व्यवहार करायचे असेल तर आपल्याला सर्वात पहिले बँकेत खाते उघडणे आवश्यक असते. आता ह्या भागात आपण शिकणार आहोत, आपल्याला समजा व्याज मिळते, तर ते व्याज काय असते? आपण जर बँकेतून कर्ज घेतलं, तर त्या मोबदल्यात आपल्याला किती परत पैसे द्यावे लागतात किंवा बँक त्यावरती किती व्याज लावते? या सगळ्यांचा अभ्यास आता या भागात करणार आहोत. तर चला सुरू करूया या दुसऱ्या भागाला. धड्याचं नाव आहे बँक व सरळ व्याज. व्याज आकारणी. बँक ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवल्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून देते. जसे मी तुम्हाला म्हटले, आपल्या घरात आपले पैसे जर असुरक्षित असतील तर आपण हे बँकेत ठेवू शकतो आणि नेहमीही बँकेतच पैसे ठेवायचे, जेणेकरून ते पैसे सुरक्षित राहतात आणि त्या बदल्यात बँकही आपल्या ठेवीदारांना मोबदला म्हणून एक बँकेत व्याज म्हणून पैसे देते, त्यावरती एक्स्ट्रा पैसे देते. तसेच कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल बँक त्यांच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कमही आकारते. म्हणजे समजा मला माझा व्यवसाय चालू करण्यासाठी बँकेतून काही पैसे घेतले, तर ते पैसे मला परत देताना त्यावरती बँक काही स्वतःसाठीही मोबदला काढून घेते, त्यालाच म्हणतात व्याज लावते. तर मला घेतलेल्या पैसे, आपण जे बँकेतून पैसे घेतो त्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला परत बँकेत द्यावे लागतात, कारण त्यावरती काही मोबदला, काही रक्कम ही बँक आकारते. जसे आपण पैसे बँकेत ठेवल्यावर बँक आपल्याला पैसे देते, तसेच आपण बँकेकडून पैसे घेतले तर बँक त्यावरती काही रक्कम आकारते आणि अशाच रकमेला आपण म्हणतो व्याज. बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात. लक्षात घ्या, जेव्हाही बँक कर्जदारांना पैसे देते तर त्यावर ते काही रक्कम मोबदला म्हणून आकारते, त्याला म्हणतात व्याज. आणि बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला आपण काय म्हणतो? मुद्दल. ते हा दोन गोष्टींचा अर्थ नीट समजून घ्या. मुद्दल म्हणजे आपण समजा बँकेत काही पैसे ठेवलेत किंवा बँकेने कर्जदारास काही रक्कम दिली आहे, तर त्याला आपण म्हणतो मुद्दल. आणि बँकेकडून आपण कर्ज घेतले असेल तर बँक त्यापेक्षा जास्त काही रक्कम मोबदला म्हणून आकारते, त्याला म्हणतात व्याज. ठेवींवर किंवा कर्जावर व्याज आकारताना त्याचा दर हा प्रत्येक 100 रुपयांवर दिला जातो. आपल्याला ठेवींवर म्हणजे आपण काही पैसे बँकेत ठेवले आहे किंवा बँकेतून काही कर्ज म्हणून पैसे घेतले आहे, तर त्यावरती दर हा प्रत्येक 100 रुपयावरती दिला जातो. व्याजाचा दर किती काळासाठी आहे हे सांगितले जाते. म्हणजे आपण बँकेला जे विचारतो त्यावेळेस ते सांगतात की आपण 14 वर्षाकरता जर कर्ज घेतले तर आपल्याला किती वर्षाकरता ते आपल्याला परतफेड करावे लागते. त्यासाठी एक मुदत कालावधी असतो, तर तो असतो 14 वर्ष जे आपण म्हटले. तर तो काळ आपण सांगू शकतो किंवा बँकही सांगते. व्याजाचा दर साल दर शेकडा दर, याचा अर्थ दर सालासाठी म्हणजेच प्रत्येक वर्षासाठी दर 100 रुपयासाठी द्यायचे व्याज. म्हणजे आपल्याला दर साली जर आपण व्याज घेतले असेल तर आपल्याला दर साली दर शेकडा म्हणजेच दर 100 रुपयासाठी किती व्याज द्यायचे आहे याचा एक आकारमान असते. मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीला मुदत असे म्हणतात. म्हणजे बँकेने समजा आपल्याला काही रक्कम दिली आहे वापरण्यासाठी, तर ती झाली मुद्दल. तर ती मुद्दल काही कालावधीसाठी आपल्याला वापरण्यात द्यावी लागते, तर त्याला म्हणतात मुदत. कारण त्यानंतर आपल्याला त्याची परतफेडही करायची असते. आता पहा, इथे काही उदाहरणे दिलीत, त्यावरून आपल्याला कळेल की बँक व्याज किती घेते किंवा बँकेकडून आपल्याला व्याज किती मिळते. विनीताने दर साल दर शेकडा 7 दराने बँकेत 15,000 रुपये 1 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले. पहा, दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षी दर 100 रुपयावर 7 रुपया दराने बँकेत 15,000 रुपये एका वर्षाकरता ठेवले. आता तिला वर्षाअखेरीस किती व्याज मिळेल? आता पहा, या उदाहरणात मुद्दल 15,000 रुपये होती जी तिने बँकेत ठेवली आणि मुदत किती होती? 1 वर्षाची. आता दर वर्षा व्याजाचा दर शेकडा आहे 7. मग मुद्दल वाढले तर व्याजही वाढते, म्हणजे ही मुद्दल वाढली तर त्यावरचे व्याज वाढते, म्हणजेच मुद्दलाच्या प्रमाणात खरं तर व्याज वाढत जाते. मग आपल्याला 15,000 जर रुपये मुद्दलावर x रुपये व्याज मिळाले असे मानले
तर 100 रुपये मुद्दलावर 7 रुपये व्याज दिले असे आहे. कारण इथे दिले दर शेकडा म्हणजे 100, हर 100 रुपयावरती आपल्याला 7 रुपये व्याज मिळते. मग आपण पकडले 15,000 रुपयांवरती आपल्याला मुद्दलावरती आपल्याला x रुपये इतके व्याज मिळणार असे मानू. आता आपण व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर घेऊया आणि हे गुणोत्तर 2 रूपांत मांडून समीकरण मिळवू. म्हणजेच काय, आपल्याला x इतके व्याज मिळते 15,000 मुद्दलावरती. त्याची बरोबरी केली 7 रुपये दराने आपल्याला व्याज मिळते जेव्हा आपण 100 रुपये आपण तिथे मुद्दल ठेवतो. तेव्हा 15,000 ही संख्या x च्या छेदात आहे आणि आपल्याला हा चल x हा नेहमी डाव्या बाजूला ठेवायचा असेल तर 15,000 ही रक्कम आपल्याला इथून काढावी लागेल किंवा 15,000 ही संख्या इथून काढावी लागेल. तर या संख्येला समजा 15,000 ने गुणले तर 15,000 आणि 15,000 एकमेकांचे विभाज्य आहेत. याचा अर्थ हे दोघे एकमेकांना भागले जातात आणि बाकी 0 मिळते आणि भागाकार 1 मिळतो. परंतु लक्षात घ्या, जर आपल्याला डाव्या बाजूला समजा 15,000 ने गुणले तर समीकरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आपल्याला उजव्या बाजूला सुद्धा 15,000 नेच गुणावे लागेल. मग आपण दोन्ही बाजूला 15,000 ने गुणले तर x छेद 15,000 गुणिले 15,000, तर हे दोन्ही 15,000 15,000 निघून जातात. उत्तर येते 1. आता इथे 15,000 अंशात आहे आणि छेदात आहे 100. तर 100 चे 2 शून्य आणि 15,000 2 शून्य गेले तर इथे उरले 150. 150 गुणिले 7 किती झाले तर 1050. म्हणजे x ची किंमत किती झाली 1050. याचा अर्थ काय, विनीताने जे 15,000 मुद्दल बँकेत ठेवले त्यावरती दर साल दर शेकडा 7 या दराने 1050 रुपये व्याज म्हणून तिला मिळेल. तर पहा, बँकेत आपण जर पैसे ठेवत असो तर बँक त्या मोबदल्यात आपल्याला एक व्याज देते. ते या उदाहरणावरून आपल्याला कळले का ती 1050 इतके दरवर्षी आपल्याला मिळू शकते. आता वळूया उदाहरण क्रमांक 2. विलासरावांनी विहिरीवर मोटर पंप बसवण्यासाठी दर साल दर शेकडा 8 या दराने बँकेकडून रुपये 20,000 कर्ज घेतले होते. आता मी म्हटले का शेतकरी नेहमी बँकेकडून आपल्या शेतीच्या कामासाठी दरवर्षी काही कर्ज घेतात. तसेच विलासरावांनी विहिरीवर मोटर पंप बसवण्यासाठी दर साल दर शेकडा 8 रुपये दराने बँकेकडून 20,000 रुपये कर्ज घेतले. एका वर्षानंतर ते बँकेस किती रक्कम देतील हे आपण काढू. आता वरील रक्कम, या वरील उदाहरणात मुद्दल 20,000 रुपये आहे. म्हणजे आपण बँकेकडून 20,000 रुपये कर्ज घेतले म्हणजे मुद्दल 20,000 रुपये घेतले. आता दर साल दर शेकडा 8 या दराने म्हणजेच 100 रुपयावर 100 रुपये या मुद्दलावर 1 वर्षाचे 8 रुपये इतके व्याज आहे. लक्षात घ्या, आपण 20,000 रुपये आपण विलासरावांनी वर्षाकाठी घेतले होते बँकेकडून, जे 8 रुपया दराने दर साल दर शेकडा हे व्याज लागणार. तर आपली मुद्दल आहे 20,000 आणि दर साल दर शेकडा 8 रुपये या दराने म्हणजे 100 रुपये मुद्दलावर 1 वर्षाचे 8 रुपये व्याज इतके आहे त्या बँकेचे. आता मुद्दलाच्या प्रमाणात व्याज बदलते. आता इथे पहा, मुद्दलाच्या प्रमाणात व्याज बदलते म्हणजेच व्याज व मुद्दल यांचे गुणोत्तर कायम आहे. व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर 2 प्रकाराने लिहून त्याचे समीकरण मिळवू. म्हणजेच आता 20,000 रुपयांवरती मुद्दलावरती मिळणारे व्याज जर x मानले तर आपण त्याचे गुणोत्तर लिहूया समीकरणाच्या स्वरूपात. आणि बँक 100 रुपये मुद्दलावरती मिळणारे व्याज आहे 8 रुपये. मग आपण लिहिले x एवढ्या व्याज आपल्याला 20,000 मुद्दलावर मिळणार असेल तर 8 रुपये व्याज हे आपल्याला 100 रुपये मुद्दलावर मिळणार आहे. तर यांचे आपण समीकरण मांडले. आता पहा, आपल्याला चल हे फक्त एकटेच पाहिजे आहे. तर 20,000 इथे छेदात आहे तर 20,000 ने आपल्याला दोन्ही बाजूला गुणावं लागेल जेणेकरून हे दोन्ही 20,000 निघून जातील. म्हणजे हे दोघांचे विभाज्य आहेत. परंतु उजव्या बाजूकडे पहा, 100 मधले 2 शून्य आहेत आणि 20,000 मधले 2 शून्य गेले तर इथे उरले 200. 200 गुणिले 8 हे झाले 1,600. म्हणजेच x ची किंमत झाली 1,600. याचा अर्थ काय, 20,000 वरती बँक 8 रुपये दर साल दर शेकडा या दराने 1,600 रुपये व्याज लावेल. मग बँकेस जेव्हा परत द्यायची रक्कम असेल तर ती किती असेल, मुद्दल अधिक व्याज. कारण आपल्याला बँकेत जेव्हा रिटर्न आपण पैसे भरतो त्यावेळेस मुद्दलासहित बँक ही व्याजही आकारते. म्हणून मुद्दल अधिक व्याज आपण करतो. तर मुद्दल होती 20,000 आणि व्याज आपल्याला भरावे लागले 16,000. तर एकूण आपल्याला 21,600 रुपये इतकी रक्कम बँकेत 20,000 घेतलेल्या कर्जावरती आपल्याला परत द्यावी लागते. तर अशा प्रकारे बँकेतून कर्ज घेतल्यास आपल्याला त्याहून जास्त रक्कम आपल्याला द्यावी लागते. ती कशामुळे, कारण बँक त्याच्यावरती कर्ज आकारते. आणि या आधीच्या उदाहरणात पाहिले की बँकेत आपण समजा पैसे ठेवले तर बँक आपल्याला कर्ज त्या व्याज, आणि या आधीच्या उदाहरणात पाहिले जर आपण बँकेच्या खात्यात आपण जर आपले पैसे ठेवले तर त्या मुद्दलीवरती बँक आपल्याला काही पैसे वाढवून देते. तर अशा प्रकारे आपल्याला
बँक दोन्ही प्रकारे पैसे आकारते सुद्धा आणि पैसे देते सुद्धा. तर पहा, आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो, समजा बँकेत आपल्याला पैसे ठेवायचे असेल, तर बँक आपल्या ठेवीवरती म्हणजेच मुद्दलावरती आपल्याला काही पैसे रक्कम आपल्या बँकेत जमा करते, स्वतःच्या आपल्या खात्यात. परंतु आपण जर बँकेकडून काही पैसे घेतले असतील, मुद्दल घेतली असेल, तर त्यावरती बँक एक व्याज आकारते आणि ते व्याजासहित आणि मुद्दलासहित आपल्याला ते बँकेत आपल्याला परत भरावे लागतात. आता मुद्दल आणि व्याज यांचे गुणोत्तर हे एकमेकांशी संबंधित आहे. मुद्दल वाढला तर व्याजही बदली होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आता आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात यावरती आधारित उदाहरणे आणि सराव संच आपण सोडूया. तोपर्यंत धन्यवाद.